कारणाचे 3 प्रकार केले होते, बरोबर. समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण, बरोबर. त्यापैकी समवायी कारण म्हणजे काय, अर्थात समवायी कारणाचं काय लक्षण आहे, तर लक्षण करतात मूळ काळ. यत् संवेतम कार्यम उत्पद्यते तत् समवायी कारणम. यत् संवेतम कार्यम उत्पद्यते तत् समवायी कारणम. यथा तन्तव पटस्य पटश्च स्वगत रूपादेः. यथा तन्तव पटस्य पटश्च स्वगत रूपादेः. ठीक. यत् संवेतम कार्यम उत्पद्यते. यत् संवेतम यस्मिन् संवेतम. अनेक कारणापैकी ज्या कारणामध्ये समवाय संबंधाने युक्त होऊन समवाय संबंधाने संबद्ध अशा रीतीने कार्य उत्पन्न होत असेल तर त्या कारणाला काय म्हणतात, समवायी कारण. काय म्हणायचं, समवायी कारण. उदाहरण दिलंय त्याच्याकरिता. ततव तंतव पटस्य म्हणजे पटस्य समवायी कारणम तंतव. पटाचे समवायी कारण कोण आहेत, तंतू आहेत, है की नाही. का बरं, तंतूच्या ठिकाणी पट हा समवाय संबंधाने संबद्ध होऊन उत्पन्न होतो, है की नाही. त्याचप्रमाणे पटश्च स्वगत रूपादे. स्वगत रूपादे, स्वनाम पट, स्वगत स्वमध्ये विद्यमान, पटाच्या ठिकाणी विद्यमान जे पटाचं रूप, त्या पट रूपासाठी पट हा काय आहे, समवायी कारण आहे. पट समवायी कारण आहे कुणाकरिता, पटाच्या रूपाकरिता. पटाच्या रूपाचं समवायी कारण कोण, पटाच्या प्रश्न समजून घ्यायचा अगोदर. पटाच्या रूपाचं समवायी कारण कोण, पट, बरोबर आहे की नाही. तंतू कुणाचं समवायी कारण आहे, पटाचं. पटाचं समवायी कारण कोण, तंतू. आणि पट समवायी कारण कुणाचा, पटगत रूपाचा. नाही लक्ष देऊ राहिलं. पट रूपाचं समवायी कारण कोण, पट आहे. लक्ष झालं की नाही. हा, पटाच्या ठिकाणी समजा गंध आहे, कारण पृथ्वी असल्यामुळे गंध असणारच. मग पटाच्या ठिकाणी जो गंध नावाचा गुण, त्याचं समवायी कारण कोण, पट. गुणाकरिता गुणी हा काय असतो, समवायी कारण असतो. लक्षात आलं. चला, न्यायबोधिनी. समवायी कारणम लक्षयति यत् संवेतम इति. सापडलं. समवायी कारणम लक्षयति, समवायी कारणाचं लक्षण करत आहे मूळ ग्रंथकार. कोणत्या पंक्तीने, यत् संवेतम इत्यादी पंक्तीच्या. समवायी कारणम लक्षयति यत् संवेतम इति स्पष्टीकरण करत आहे न्यायबोधिनी काळ. यस्मिन संवेतम सत. मूळ मध्ये पद आलं होतं यत् संवेतम. यत् संवेतमचा अर्थ केला यस्मिन संवेतम. यत्चा अर्थ घेतो यस्मिन, सप्तमी. ज्या कारणामध्ये संवेतम सत. संवेतम सत हे पद आलेलं आहे, संवेतम हे पद आलेलं आहे मूळ मध्ये. काय त्याचा अर्थ आहे, संवेतम सत याचा अर्थ केलाय न्यायबोधिनी काराने समवायेन संबद्धम सत. कळलं काय, समवायेन संबद्धम सत. समवाय संबंधाने संबद्ध होत असून, आहे की नाही. समवाय संबंधाने संबंधी अशा रूपाने ज्या ठिकाणी कार्य उत्पन्न होतं त्या कारणाला काय म्हणतात, कारण. समवायेन संबद्धम सत कार्यम उत्पद्यते. कार्य उत्पन्न होतं तत् समवायी कारणम. काय तात्पर्य कळलं जी, ज्या कारणामध्ये समवाय संबंधाने कार्याची उत्पत्ती होते त्या कारणाला समवायी कारण असे म्हणतात. उदाहरण, घटाकरिता समवायी कारण कपाल, पटाकरिता समवायी कारण तंतू. बरोबर आहे की नाही. घट उत्पन्न होतो, बरोबर. तर घट कपालाच्या ठिकाणी उत्पन्न होतो, बरोबर. घट चाकावर उत्पन्न होतो, बरोबर. परंतु घटाकरिता समवायी कारण चाक आहे का कपाल आहे, कपाल आहे, चाक नाही.
चक्र. का बरं नाही चाक? बरं, चाकाच्या ठिकाणी घट उत्पन्न होतो बरोबर, पण चाकाच्या ठिकाणी घट हा संयोग संबंधाने उत्पन्न होतो. अर्थात चाकाचा आणि घटाचा संबंध कोणता? संयोग संबंध आहे, समवाय संबंध नाही. मग घटाचा समवाय संबंध कुणाबरोबर? कपालाबरोबर. का बरं? अवयव अवयवीचा समवाय संबंध असतो. 5 ठिकाणी समवाय संबंध सांगितला आहे. अवयव अवयवी, गुण गुणी, क्रिया क्रियावान, जाती व्यक्ती, विशेष नित्यद्रव्य. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी समवाय आहे घटाचा आणि कपालाचा. का बरं? अवयव अवयवी. अवयव कोण आहे? कपाल, अवयव पार्ट. आणि अवयवापासून उत्पन्न झालेला जो त्याला म्हणायचं अवयवी. मग अवयवी कोण आहे? घट. जो कार्य आहे त्याला म्हणायचं अवयवी, आणि त्याचे जे कारण पार्ट आहे त्याला म्हणायचं काय? अवयव. एवढं लक्षात आलं ना? चला, मग आता घट उत्पन्न होतो कपालाच ठिकाणी बरोबर. तर कपालाच ठिकाणी घट अगोदर कुठेतरी उत्पन्न होतो, नंतर कपालावर येऊन बसतो, असं काही आहे का? नाही. कपालामध्ये जो घट उत्पन्न होतो आणि उत्पन्न होताच त्याचा घट कपालाबरोबर काय असतो? समवाय संबंध असतो. मग यस्मिन 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 कपाले किंवा कपालयोः, त्या 2 कपालांच्या ठिकाणी संवेतम सत. संवेतम सत समवायेन संबद्धम सत. समवाय संबंधाने संबंधी होऊन कार्यम उत्पद्यते. कार्यम उत्पद्यते. कार्यम घट उत्पद्यते, है की नाही? तत् समवायी कारणम. तत् कपाल समवायी कारणम. कपाल हे काय झाले? घटाचे समवायी कारण झाले. त्याचप्रमाणे तंतूच्या ठिकाणी पट उत्पन्न होतो की नाही? मग उत्पन्न होतो त्याच क्षणी त्या पटाचा तंतू बरोबर काय असतो? समवाय संबंध असतो, आहे की नाही? का असं आहे का तंतू इथं आहे, पट कुठेतरी उत्पन्न झाला, नंतर त्याचा संबंध झाला, असं काही आहे का? नाही. उत्पन्न होत असतानाच त्या तंतू बरोबर पटाचा संबंध आहे. कोणता? ज्या कारणामध्ये समवाय संबंधाने संबंधी असून कार्य उत्पन्न होतं त्या कारणाला काय म्हणतात? समवायी कारण असे म्हणतात. लक्षात आलं? चला मग, चला पुढे. पुढे काय आहे? कार्यम उत्पद्यते तत्समवायी कारणम इत्यर्थ. उदाहरण दिलंय. उदाहरणम यथा तंतव इति. मूळ मध्ये उदाहरण दिलंय. तंतव पटस्य काय? समवायी कारण. तंतु आणि पट या दोन्ही मध्ये समवायी कारण कोण? तंतु. समवायी कारण कोण आहे? तंतु. आणि कार्य कोण आहे? पट. चला, स्पष्टीकरण करतायत ग्रंथकार या लक्षणाचं. येषु तंतुषु समवायेन संबद्धम सत् पटात्मकं कार्यम उत्पद्यते तत् तंतवः समवायी कारणम इत्यर्थः. ठीक आहे जी. मूळ मध्ये यत् संवेतम पदार्थ, त्याचा न्यायबोधिनी कारणार्थ केला यस्मिन संवेतम सत्. परंतु तंतू अनेक आहेत म्हणून यस्मिन न करता काय करायचं? त्याचं बहुवचन करायचं. सप्तमीचे एकवचन न करताना काय करायचं? बहुवचन. यस्मिन यस्मिन ययोः येषु. काय? यस्मिन ययोः येषु. बहुवचन झालं की नाही? येषु तंतुषु. ज्या तंतूंमध्ये समवायेन संबद्धम सत् समवाय संबंधाने संबंधी असून आहे की नाही? संबंधी असं पटात्मकम कार्यम उत्पद्यते. पटात्मक कार्याची काय होते? तत् 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 शब्दाने काय घ्यायचं? तंतवः. बहुवचन. कळलं की नाही? मूळ मध्ये आलतं ना यत् संवेतम कार्यम उत्पद्यते तत्. तत् आलतं की नाही? तत् काय घ्यायचं? तत् तंतवः. इथं समवायी कारण. तंतू झाली समवायी कारण. बरोबर. आता कपाल आणि घट यांच्यामध्ये घटवावर ययोः कपालयोः समवायेन संबद्धम सत् घटात्मकं कार्यम उत्पद्यते तत् कपालौ समवायी कारणौ किंवा समवायी कारण.
ते तो दोन कपाल काय झाले समवायी कारण. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे समवायी कारणाचं तुम्ही आता हे सांगितलं, घटवलं, लक्षणही झालं, परंतु सामान्य लक्षण बनवा. ठीक आहे ना? तर सामान्य लक्षण करतायत बघा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वम समवायी कारणत्वम किंवा समवायी कारणस्य लक्षणम. बोला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वं समवायी कारणस्य लक्षणम्. हा, पुन्हा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वं समवायी कारणस्य लक्षणम्. बघा आता ध्यान द्या, पुस्तकात नाही, लक्ष द्या. कार्य आणि कारण या दोघांचा विचार चालू आहे. काय जी? कार्य आणि कारण. कार्याच्या ठिकाणी काय असते? कार्यता. कारणाच्या ठिकाणी काय असते? कारणता. आणि त्या दोघांमध्ये परस्पर काय असतो? निरूप्य निरूपक भाव संबंध असतो. कार्यता असे कार्यता आणि निरूपित कारणता आणि कारणता आणि निरूपित कार्यता. जसं भूतल आहे, भूतलावर घट ठेवला, त्या दोन्हीमध्ये एक आधेय आहे, एक अधिकरण आहे. घट आणि भूतल या दोन्हीमध्ये एक काय आहे? आधेय आणि एक आहे अधिकरण. आधेय कोण? घट. अधिकरण कोण? भूतल. आधेयता कुठे? घटाच्या ठिकाणी. अधिकरणता कुठे? भूतलाच्या ठिकाणी. तिथं सुद्धा आधेयता आणि निरूपित अधिकरणता आणि अधिकरता आणि अधिकरणते निरूपित आधेयता असते की नाही? झालं. तसं कार्यता आणि कारणता. कार्याच्या ठिकाणी राहते काय? कार्यता. कारणाच्या ठिकाणी काय राहते? कारणता राहते. बरोबर आहे की नाही? समजा उदाहरण, कार्य घेतलं घट, कार्यता कुठे? घटाच्या ठिकाणी. घटाच्या ठिकाणी काय राहिली? कार्यता. त्या कार्यतेचे अवच्छेदक दोन असतात. कार्यतेचे अवच्छेदक कोण असतात? दोन. सर्व ठिकाणी आधेयता असू द्या, कार्यता असू द्या, प्रतियोगिता असू द्या, त्याचे अवच्छेदक किती असतात? दोन. कोण दोन असतात? एक संबंध आणि एक धर्म. काय जी? एक असतो संबंध आणि एक असतो धर्म. हे दोन काय असतात? अवच्छेदक असतात. बरोबर आहे की नाही? मग आता घटाच्या ठिकाणी काय आहे? कार्यता. बरोबर. दुसरा एक नियम, कार्य आणि कारण हे दोघं एका ठिकाणी यावे लागतात. काय जी? कार्य आणि कारण हे दोघं एका ठिकाणी यावे तरच त्यांच्यात बनतो काय? कार्यकारण भाव. काय बनतो जी? समजा कपाल ठेवली तुम्ही आडसला आणि घट बनवण्याचा प्रयत्न केला, इथं बनेल का? नाही बनणार. तंतू आहे कुठे? अंबाजोगाईला, आणि कपडा करायचा तुम्हाला इथं, बनवता येईल का? नाही. दोन्ही कसे असले पाहिजे? एका ठिकाणी असले पाहिजे. एवढं लक्षात आलं ना? बघा आता कार्य आणि कारण दोघांचं अधिकरण काय पाहिजे? एक. मग ते एका अधिकरणाच्या ठिकाणी जसं भूतल आहे, भूतलावर दोन वस्तू ठेवल्या, एका बाजूला ठेवला घट, एका बाजूला ठेवला पट. बरोबर आहे की नाही? दोघांचं अधिकरण एक भूतल आहे की नाही? आहे ना? पण त्या घटाच्या ठिकाणी सुद्धा आधेयता आहे आणि इकडे पटाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? आधेयता आहे. आणि अधिकरण कोण आहे? भूतल आहे की नाही? परंतु तो घट भूतलावर ज्या संबंधाने राहील तो संबंध त्या आधेयतेचा अवच्छेदक. ज्या संबंधाने घट भूतलावर राहील तो संबंध आधेयतेचा काय होईल? तसेच पट सुद्धा भूतलावर ज्या संबंधाने राहील तो संबंध आधेयतेचा काय होईल? बरोबर आहे की नाही? तसं कार्य आणि कारण दोघांचं अधिकरण काय असलं पाहिजे? मग ते एका अधिकरणामध्ये कार्य ज्या संबंधाने राहत असेल तो संबंध कार्यतेचा अवच्छेदक. तो संबंध काय? कार्यतेचा अवच्छेदक. लक्षात आलं? एका अधिकरणामध्ये दोघं पाहिजे. कोण कोण? कार्य आणि कारण. ते एका अधिकरणामध्ये कार्य ज्या संबंधाने राहत तो संबंध काय? कार्यतेचा अवच्छेदक. बरोबर. आणि त्या एका अधिकरणामध्ये कारण ज्या संबंधाने राहत
तो संबंध कारणतेचा अवच्छेदक. अवच्छेदक. सरळ नियम आहे. मागे एक नियम गेला होता ना तुम्हाला, काय गेलता? य धर्म यस्यावच्छेदक स तद्धर्मावच्छिन्न. काय नियम गेलता जी? यो धर्म यस्यावच्छेदकः स तद्धर्म. बरोबर आहे, बोला. य धर्म यस्यावच्छेदकः सः तद्धर्मावच्छिन्न. य धर्म तसं य संबंध यस्यावच्छेदकः सः तत्संबंधावच्छिन्न. धर्म तसा संबंध. नाही लक्षात आलं? काय काय? यह धर्म यस्यावच्छेदकः सः तद्धर्मावच्छिन्न. त्याचप्रमाणे यह संबंध यस्यावच्छेदकः सः तत्संबंधावच्छिन्न. है की नाही? दोन्हीत घटू. आता आपण समजा कार्य आहे कोण? घट. कार्य आता कुठे? घटाच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? तर त्या ठिकाणी य धर्म. कोण धर्म? घटत्व धर्म. यस्यावच्छेदकः. यस्यावच्छेदकः कार्यतावच्छेदकः. घटनिष्ठ कार्यतेचा काय आहे? अवच्छेदक आहे. कोण? घटत्व धर्म. का बरं? का बरं? की जिथं जिथं घटत्व आहे तिथं तिथं कार्यता आहे की नाही? तिथलीच कार्यता आपल्याला घ्यायची आहे ना, आहे की नाही? तर समान ठिकाणी समान कालात राहणारा धर्म आहे, त्यांच्यामध्ये अवच्छेद्य अवच्छेदक भाव असतो. बरोबर. तर या ठिकाणी कार्य कोण आहे? घट. कार्यता कुठे आहे? घटाच्या ठिकाणी. कार्य जो घट त्याच्या ठिकाणी राहणारा धर्म कोणता? घटत्व. कार्य जो घट त्याच्या ठिकाणी राहणारा धर्म कोणता? घटत्व. यह धर्म घटत्व धर्म. यस्यावच्छेदकः घटनिष्ठ कार्यतायाः अवच्छेदकः सः कार्यता तद्धर्मावच्छिन्ना घटत्वावच्छिन्ना. केलं होतं की नाही? आहे की नाही? मग काय बनलं होतं? घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. काय होईल? घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. काय काय पुन्हा बोला? घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. त्याच्या अगोदर एक नियम केलता ना, यद धर्मावच्छिन्नम लक्ष्यम सह धर्म लक्ष्यतावच्छेदक. असं केलं ना. तसं यद धर्मावच्छिन्नम कार्यम. काय म्हणायचं? यद धर्मावच्छिन्नम कार्यम सह धर्म आहे की नाही? कार्यतावच्छेदक. तो धर्म काय होईल? कार्यतावच्छेदक. जसं यद धर्मावच्छिन्नम लक्ष्यम. यद धर्म पृथ्वीत्व. पृथ्वीत्व धर्म आणि अवच्छिन्न आहे कोण? पृथ्वी. लक्ष. सधर्म पृथ्वीत्व धर्म आहे की नाही? सधर्म पृथ्वीत्व धर्म लक्षतायाः अवच्छेदक. पृथ्वीनिष्ठ लक्षतायाः अवच्छेदक. त्याप्रमाणे यद धर्मावच्छिन्नम कार्यम. इथं यद धर्म घटत्व धर्म. तर घटत्व धर्मावच्छिन्न झालं कोण? कार्य. सधर्म घटत्व धर्म कार्यतावच्छेदक. घटनिष्ठ कार्यतेचा अवच्छेदक आहे. आणि मग पुन्हा पुढं य धर्म यस्यावच्छेदक स तद्धर्मावच्छिन्न. नियम गेलता की नाही? मग घटाच्या ठिकाणी राहणारी कार्यता कोणत्या धर्माने अवच्छिन्न होणार? घटत्व. काय बोलणार त्याला? घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. बरोबर. घटाच्या ठिकाणी राहणारी कार्यता जशी घटत्वाने अवच्छिन्न आहे तशी संबंधाने सुद्धा अवच्छिन्न आहे. बरोबर. आता सांगितलं होतं ना, कार्य आणि कारण दोघं एका अधिकरणात यावे लागतात. ज्या एका अधिकरणामध्ये ते येतात, ज्या संबंधाने येतात, तो संबंध त्यांचा काय असतो? अवच्छिन्न. ध्यान द्या. आपण इथं एक अधिकरण घेणार आहोत, कपाल. एक अधिकरण कोण आहे? कपाल. मग कपालाच्या ठिकाणी घट आलाय की नाही? बरोबर. कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. घट हा कपालाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? आणि कपालाच्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने असतात? नाही, तादात्म्य संबंध. कोणतीही वस्तू आपल्या ठिकाणी किंवा कोणत्याही वस्तूचा आपल्याबरोबर जो संबंध असतो त्याला म्हणतात काय? तादात्म्य संबंध. मग कपालाचा कपालाबरोबर कोणता संबंध आहे? तादात्म्य संबंध आहे.
आणि त्या कपालाच्या ठिकाणी घटाचा कोणता संबंध आहे? एक अधिकरण कोण घेतलं? कपाल. एक अधिकरण कपालाच्या ठिकाणी घट कोणत्या संबंधाने आला? समवाय संबंधाने आला. आणि नियम केला होता, ज्या संबंधाने कार्य राहतं तो संबंध कार्यतेचा घटनिष्ठ कार्यतेचा अवच्छेदक कोण होईल? समवाय संबंध. काय? घटनिष्ठ कार्यतेचा अवच्छेदक कोण? समवाय संबंध. अर्थात घटनिष्ठ कार्यता कोणत्या संबंधाने अवच्छिन्न झाली? समवाय संबंधाने अवच्छिन्न झाली. मग काय बोलता येईल आपल्याला? समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता. घटनिष्ठ कार्यता. घटनिष्ठ कार्यता कशी झाली? समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. निरूपित कारणता. त्या कार्यतेने निरूपित काय घ्यायची आपल्याला? कारणता. आणि ती कारणता कुठे आहे? कपालाच्या ठिकाणी. कारणता कुठे आहे? कपालाच्या ठिकाणी. मग कपालाच्या ठिकाणी राहणारी जी कारणता, त्या कारणतेचे सुद्धा अवच्छेदक दोन, एक धर्म एक संबंध. तर कपालाच्या ठिकाणी जी कारणता आहे त्या कारणतेचा अवच्छेदक धर्म कोण? कपालत्व. मग कपालनिष्ठ कारणता कोणत्या धर्माने अवच्छिन्न होईल? कपालत्व धर्माने अवच्छिन्न होईल. मग काय बोलता येईल? कपालत्वावच्छिन्न कपालनिष्ठ कारणता. बरोबर. आणि कपाल कपालाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? तादात्म्य. मग कपालनिष्ठ कारणता कोणत्या संबंधाने अवच्छिन्न होईल? तादात्म्य संबंधाने अवच्छिन्न होईल. मग काय म्हणता येईल? कपालत्वावच्छिन्न तादात्म्य संबंधावच्छिन्न कपालनिष्ठ कारणता. बरोबर. किंवा तादात्म्य संबंधावच्छिन्न कपालत्वावच्छिन्न कपालनिष्ठ कारणता. घट समवायी कारणता. ती काय? घटाची समवायी कारणता आहे. मग पूर्ण काय बोलता येईल आपल्याला? समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कपालत्वावच्छिन्न कपालनिष्ठ कारणता घट समवायी कारणता. लक्षात आलं? आता सांगा, पट आहे, तंतू आहे. पटाचं समवाय कारण तंतू आहे. जसं घटाचं समवाय कारण कपाल, तसं पटाचं समवाय कारण तंतू आहे. कसं बोलता येईल बरं आपल्याला हे सुद्धा? तसं समवाय संबंधावच्छिन्न पटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न तंतुत्वावच्छिन्न तंतुनिष्ठ कारणता पट समवायी कारणता. बोला पुन्हा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न पटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न तंतुत्वावच्छिन्न तंतुनिष्ठ कारणता पट समवायी कारणता. एवढं लक्षात आलं की नाही? मग आता हेच झालं लक्षण तयार. फक्त आपण उल्लेख काय करू राहिलो आहे की नाही? विशेष घटत्व पटत्व धर्माला घेऊन राहिलो. तसं घ्यायचं काही कारण नाही. कारण घटत्व पटत्वाचा उल्लेख केला तर घटापुरतच होईल. पटत्वाचा उल्लेख केला तर पटापुरत होईल. आपल्याला पण सर्व ठिकाणचं समवायी कारणाचं सामान्य लक्षण करायचं आहे की जेवढे म्हणून समवायी कारण असतील त्या साऱ्या समवायी कारणामध्ये त्या लक्षणाचा काय झाला पाहिजे? समन्वय. असं लक्षण करायचं. आणि म्हणून लक्षण केलंय बघा, सामान्य लक्षणम. तो सापडलं का? काय लक्षण आहे बघा? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वम समवायी कारणत्वम. बोला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वम समवायी कारणस्य लक्षणम्. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न जी कारणता तिला म्हणायचं काय? समवायी कारणता. विशेष स्थल असेल तर त्या धर्माचा सुद्धा आपण उल्लेख करू शकतो. झालं. चला मग पुढे. सामान्य लक्षणम तो
समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वम समवायी कारणत्वम इति. लागलं? पुढे चला. समवाय संबंधेन घटाधिकरणे कपालादौ कपालादेहे तादात्म्य संबंधेन एव सत्वात्. त्या लक्षणाचं स्पष्टीकरण करतायत, दुसरं काही नाही. बघा, समवाय संबंधेन घटाधिकरणे, समवाय संबंधाने घटाचं अधिकरण कोण आहे सांगा? कपाल आहे. बरोबर? नक्की सांगा बरं. संयोग संबंधाने घटाचं अधिकरण कोण? चक्र. अजून भूतल. संयोग संबंधाने घट हा भूतलच ठिकाणी पण राहतो की नाही? तर संयोग संबंधाने घटाचं अधिकरण चक्र. अजून डोकसा. म्हणजे कस काय? डोक्यावर घट घेऊन कधी पाणी आणलंय की नाही? हा, प्राचीन काल आठवा जरा. आता तर घरोघर नळ झाले ना, त्यामुळे माहित नाही. परंतु पूर्वीच्या काळात नदीवरून पाणी आणायच्या आहे की नाही बाया. आणि ते एक घट नाही, एकावर एक 2-3 घागरी असायच्या. हंडे नव्हते, घागरी. पुन्हा कमरेवर एक, आणि एका कमरेवर पोळगं, एका कमरेवर घागर, आणि वर 3, तरी सुद्धा पडत नव्हतं. आणि मैत्रीण जर भेटली एखादी जुनी पुराणी लय दिवसानंतर, अर्धा तास गप्पा. चला लक्षात. शुद्ध पाणी भेटायचं, वाहतं पाणी. कारण 12ही महिने नद्या व्हायच्या प्रत्येक गावच्या. आता मोठमोठ्या नद्या सुद्धा आटू राहिल्या आहे की नाही? चला जाऊ द्या. लागलं एवढं? पुढे पंक्ती पहा. समवाय संबंधेने घटाधिकरणे, समवाय संबंधाने घटाचं अधिकरण कोण? कपाल. त्या कपालाच्या ठिकाणी कपाल कोणत्या संबंधाने? बस तेच लिहिलंय. मग समवाय संबंधेने घटाधिकरणे कपालादो कपालादेहे तादात्म्य संबंधेने एव सत्वात. सत्वात विद्यमानत्वात. विद्यमान असल्यामुळे लक्षणाचा समन्वय झाला. पुढे पहा. समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कपालत्वावच्छिन्न कारणतायाः कपालादौ सत्वात लक्षण समन्वय. झालं की नाही? ते तुम्ही बोलला तेच आहे ना? काय काय पुन्हा वाचा. समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित. ध्यान द्या. समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता म्हणजेच घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता है की नाही? स्पष्ट होण्यासाठी आपण तसं बोललो. समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित. लागलं? तादात्म्य संबंधावच्छिन्न कपालत्वावच्छिन्न कारणता. कुठे? कपालाच्या कारण तायाः कपालादौ सत्वात. दिलंच आहे ना? कपालाच्या ठिकाणी विद्यमान असल्यामुळे लक्षण समन्वय. लक्षणाचा काय झाला? समन्वय झाला. बरोबर? मग समवाय कारणाचं लक्षण बोला बरं. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणता कारणत्वम समवायी कारणस्य लक्षणम. झालं जी? लक्षण लिहून आणायचं, पाठ ठेवायचं. बोला पुन्हा एकदा. समवाय कारणाचं लक्षण. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वम समवायी कारणस्य लक्षणम. झालं? चला मग. समवायेन जन्य भावत्वावच्छिन्नम प्रति. मिळालं पंक्ती. समवायेन जन्य भाव. ध्यान द्या. जन्य भाव. भाव म्हटल्यावर का? भाव नाही, भाव पदार्थ. तर जन्य म्हणजे उत्पन्न होणारे भाव पदार्थ. पदार्थ किती आहे एकूण? 7. कोण कोण बोला? द्रव्य, गुण, धर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. बरोबर? त्यापैकी शेवटचा अभाव सोडला, कारण भाव म्हटलाय, त्याचा विषय काढला. राहिले किती? 6. त्या 6 पैकी उत्पन्न होणारे कोण कोण आहेत बरं? 6 पैकी पहिला आहे द्रव्य. उत्पन्न होतो की नाही? घट उत्पन्न होतो, पट उत्पन्न होतो की नाही? द्रव्य उत्पन्न होतं. मग द्रव्य उत्पन्न होतं. बरोबर? गुण उत्पन्न होतात की नाही? गुणही उत्पन्न होतात. कर्मही उत्पन्न होतं आहे की नाही? पुढे सामान्य. सामान्य म्हणजे जाती. ती उत्पन्न होते का? नित्य आहे जाती. उत्पन्न होत नाही. लक्षण गेलंय माग. कळलं की नाही? उत्पन्न होत नाही. कोण? सामान्य. बर. पुढचा पदार्थ चौथा सामान्य. 5वा विशेष. उत्पन्न होतो का? नाही. नित्य द्रव्याच्या ठिकाणी राहतो तो आहे की नाही?
आणि म्हणून तोही उत्पन्न होत नाही. पुढे समवाय उत्पन्न होतो का बरं? त्याचं लक्षण केलं आहे नित्य संबंध समवाय आहे की नाही. आवृत्ती नित्य संबंधाचं नाव काय आहे? समवाय. मग राहिले 6 पदार्थापैकी उत्पन्न होणारे किती? 3. आणि नित्य किती? 3. मग आपल्याला जन्य भाव म्हटलं की कोण कोण येऊ शकतात? द्रव्य गुण कर्म आहे की नाही. जन्य भाव किती आहे? 3. द्रव्य गुण कर्म. द्रव्यासाठी समवायी कारण कोण? द्रव्यच आहे. जसं घटासाठी समवायी कारण कपाल, पटासाठी समवायी कारण तंतू द्रव्यच आहे ना, कपाल द्रव्यच आहे ना. द्रव्यासाठी समवायी कारण द्रव्य. गुणासाठी सुद्धा समवायी कारण कोण? द्रव्यच आहे. कोणतंही कार्य भाव कार्य असू द्या त्यासाठी समवायी कारण जर कोण होत असेल तर ते द्रव्यच होतं. काय गुणासाठी समवायी कारण कोण असतो? गुणी. गुणी म्हणजे कोण? द्रव्य. कारण गुण कुठे राहतात? द्रव्याच्याच ठिकाणी राहतात. द्रव्याला सोडून अन्यत्र कुठेही गुण राहत नाही. लक्षात आलं की? गुणासाठी सुद्धा समवायी कारण कोण आहे? द्रव्य. आणि कर्मासाठी सुद्धा समवायी कारण कोण? कारण कर्म कुठं होत असतं? द्रव्याच्याच ठिकाणी. साऱ्या द्रव्याच्या ठिकाणी कर्म होईल असं काही नाही, पण कर्म जेव्हा बी होईल ना ते द्रव्याच्याच ठिकाणी होईल. द्रव्याला सोडून अन्यत्र होत नाही. ध्यान द्या. तर जन्य भाव किती झाले? 3. कोण कोण? द्रव्य गुण कर्म. आणि तिघासाठी सुद्धा समवायी कारण कोण आहे? द्रव्यच आहे. लक्षात आलं ना? पंक्ती पहा. समवायेन जन्य भावत्वावच्छिन्नम प्रति आहे की नाही. जसं घटत्वावच्छिन्न घट होता की नाही, तसं जन्य भावत्वाने अवच्छिन्न कोण होईल? जन्य भाव. तर जन्य भाव किती आहेत? 3. कोण कोण? द्रव्य गुण कर्म. ठीक. मग पहा. समवायेन जन्य भावत्वावच्छिन्नम प्रति तादात्म्य संबंधेन. सापडलं का? तादात्म्य संबंधेन द्रव्यस्य एव कारणत्वा. तादात्म्य संबंधाने द्रव्यच काय आहे? कारण आहे. अर्थात जन्य भावाकरिता अर्थात द्रव्य गुण कर्म याचं समवायी कारण जर कोण होत असेल तर कोण? द्रव्यच होतं. बरोबर. पंक्ती पहा. समवायेन जन्य भावत्वावच्छिन्नम प्रति तादात्म्य संबंधेन द्रव्यस्य एव कारणत्वात्. लागलं? म्हणून जन्य भावेषु द्रव्य गुण कर्मसु त्रिषु. सापडलं? जन्य भाव कोण? द्रव्य गुण कर्म. जन्य भावेषु द्रव्य गुण कर्मसु त्रिषु द्रव्यम एव समवायी कारणम. एव शब्दाचा काय अर्थ आहे? द्रव्यच समवायी कारण आहे. म्हणजे काय? द्रव्याला सोडून इतर कोणी समवायी कारण नाहीच. द्रव्यमेव समवायी कारण. म्हणजे कसं काय बुवा सांगा? तर सांगतात द्रव्यावयवा समवायी कारणम. द्रव्यासाठी समवायी कारण कोण? द्रव्याचे अवयव. उदाहरण घटासाठी समवायी कारण द्रव्य कपाल. घटाचे अवयव कोण आहे? कपाल. पटासाठी समवायी कारण कोण? द्रव्ये तो द्रव्यावयवा समवायी कारणम. लागलं? अतः गुणादौ अपि द्रव्यम एव समवायी कारणम. बरोबर. गुणाकरिता सुद्धा समवायी कारण कोण आहे? आहे की नाही. आणि हे दाखवण्याकरिताच ग्रंथकाराने मूळमध्ये दुसरं उदाहरण दिलं आहे. पटश्च स्वगत रूपाधिक. स्वतःच्या ठिकाणी असणारे जे रूपाधिक त्याकरिता समवायी कारण कोण आहे? पट आहे. अतः गुणादौ अपि म्हणजे गुणाधिकाच्या ठिकाणी गुणादौ अपि द्रव्यमेव समवायी कारण. गुणाधिकाकरिता द्रव्यच समवायी कारण आहे. इति आशयेन ही गोष्ट दाखवण्याच्या दृष्टिकोनातून बोलले आहेत. कोण? मूळ ग्रंथकार. उदाहरण रूपाने कोणतं? पटश्च स्वगत रूपाधिक समवायी कारणम इति अनुषज्यते. आहे की नाही? मूळची पंक्ती पहा. यथा तंतव पटस्य पटश्च स्वगत रूपाधिक. पण काय दिलंय का? उत्तर न्यायबोधिनीकार सांगतात समवायी कारणम या पदाची काय करायची? अणुवृत्ती आणायची. कारण मागलक्षण केलंय ना मूळमध्ये. इथंच यत् संवेतम कार्यम उत्पद्यते तत् समवायी कारणम. समवायी कारण शब्द आला ना त्याची अनुभूती घ्यायची पुढं. कसं? यथा तंतव पटस्य समवायी कारणम. बरोबर.
पटश्च स्वगत रूपादेहे समवायी कारणम, अशी काय घ्यायची अनुवृत्ती घ्यायची, तेव्हा वाक्य पूर्ण होतं. बरोबर, ते दिलंय. समवायी कारणमिती अनुषज्यते, लागलं. अनुषज्यते म्हणजे काय येते त्या पदाची अनुवृत्ती येते. बरोबर. चला, तर जन्य भाव कोण कोण आहे बोला बरं एकदा. द्रव्य गुण कर्म. भाव, जन्य भाव म्हणजे कार्य आहे. मग कार्य आता कुठं झाली, तिघाच्या ठिकाणी. कोण कोण, द्रव्य गुण कर्म, आहे की नाही. त्या कार्यतेचा अवच्छेदक संबंध कोण, समवाय. कारण समवाय कारणाचं लक्ष चालू आहे ना, समवाय. आणि जन्य भाव निष्ठ जी कार्यता, काय जी जन्य भाव निष्ठ जी कार्यता, त्या कार्यतेचा अवच्छेदक धर्म कोण, जन्य भाव कोण कोण आहेत, द्रव्य गुण कर्म, तिन्ही आहे ना. मग कार्यता कुठे राहिली, तिन्ही ठिकाणी. मग त्या कार्यतेचा अवच्छेदक द्रव्यत्व कसं काय होईल, द्रव्यत्व द्रव्याच्या ठिकाणी राहतं, गुण कर्माच्या ठिकाणी कुठं राहतं. कार्य कोण कोण आहे, द्रव्य गुण कर्म. जन्य भाव, जन्य भाव किती झाले, तीन. कार्य कुठं आहे, कार्य कोण आहे, जन्य भाव. कार्यता कुठं, जन्य भावाच्या ठिकाणी. मग त्या कार्यतेचा अवच्छेदक कोण, जन्य भावत्व घ्या. काय घ्या, जन्य भावत्व. संबंध समवाय बोलता येईल ना आपल्याला. काय, समवाय संबंधावच्छिन्न जन्य भावत्वावच्छिन्न जन्य भाव निष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणता. कुठे, द्रव्याच्या ठिकाणी. तिघासाठी सुद्धा समवाय कारण कोण आहे, द्रव्यच आहे ना, आहे की नाही. मग तादात्म्य संबंधावच्छिन्न द्रव्यत्वावच्छिन्न द्रव्यनिष्ठ कारणता, समवायी कारणता, आहे की नाही. बोला पुन्हा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न जन्य भावत्वावच्छिन्न जन्य भावनिष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न द्रव्यत्वावच्छिन्न द्रव्यनिष्ठ समवायी कारणता. जन्य भाव समवायी कारणता. जन्य भाव जे तीन त्याच्याकरिता समवायी कारणता. लक्षात आलं. बोला पुन्हा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न जन्य भावत्वावच्छिन्न जन्य भावनिष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न द्रव्यत्वावच्छिन्न द्रव्यनिष्ठ समवायी कारणता. जन्य भाव समवायी कारणता. जन्य भाव जे तीन आहे त्या तिघाकरिता समवायी कारण कोण, द्रव्य. लक्षात आलं की नाही. पुन्हा एकदा बोला. समवाय संबंधावच्छिन्न जन्य भावत्वावच्छिन्न जन्य भावनिष्ठ कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न द्रव्यत्वावच्छिन्न द्रव्यनिष्ठ कारणता जन्य भाव समवायी कारणता. लक्षात आलं जी. जन्य भावाकरिता ही काय झाली, समवायी कारणता. आलं लक्षात. चला, झालं नाही पूर्ण. हे झालं समवायी कारण. समवायी कारणाचं लक्षण काय, एक वेळेस बोला पुन्हा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वं समवायी कारणस्य लक्षणं. बोला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वं समवायी कारणस्य लक्षणं. समवायी कारणत्वं किंवा समवायी कारणस्य लक्षणं. झालं. कारणाचे किती प्रकार आहेत, तीन. कोण कोण, समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण. आता हे जे लक्षण केलं कोणत्या कारणाचं, समवायी कारणाचं. बरोबर. पुढे आहे काय, असमवायी कारण. चला. कार्येन कारणेन वा सह एकस्मिन् अर्थे संवेतं सत्कारणं असमवायी कारणं. बोला. कार्येन कारणेन वा
सह एकस्मिन्नर्थे समवेतं सत्कारणम् असमवायिकारणम् यथा तंतु संयोगः पटस्य यथा तन्तुसंयोगः पटस्य तंतुरूपं पटरूपस्य। तन्तुरूपं पटरूपस्य। ठीक आहे जी. तर काय करायचं माहिती का, वही घ्या, वहीवर लिहा. असे वही काढा, दोन्ही पेज तिचे कोरे, दोन्ही बाजूचे. पहिल्या पेजवर लिहा कार्येन सह एकस्मिन अर्थे, एकाच ओळीत लिहायचं, पहिल्याच पेजवर लिहायचं. कार्येन सह एकस्मिन अर्थे समवेतं सत् कारणम् असमवायी कारणम्. झालं. चला दुसऱ्या पेजवर लिहा, दुसरं लक्षण. कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणम् असमवायी कारणम्. लक्षात आलं. दोन लक्षणे अलग अलग असमवायी कारणाची. पहिले लक्षण काय बोला. कार्येन सह एकस्मिन्नर्थे समवेतं सत्कारणम् असमवायिकारणम्. दुसरं कार्येन सह एकस्मिन्नर्थे समवेतं सत्कारणम् असमवायिकारणम्. पुस्तकात बघा मूळमध्ये उदाहरण यथा तंतु संयोग पटस्य, बरोबर. हे एक उदाहरण आहे. हे पहिल्या लक्षणाचं उदाहरण आहे, बरोबर. आणि मूळमध्ये तंतुरूपम पटरूपस्य हे पण उदाहरण आहे. हे दुसऱ्या लक्षणाचं उदाहरण आहे. दोन लक्षण केले ना, दोन्हीचे अलग अलग उदाहरण. ठीक आहे. तर पहिलं उदाहरण जे आहे कोणतं आहे. पटस्य. काय अर्थ आहे त्याचा. हा, पटस्य असमवायी कारणम तंतुसंयोग. पटाचं असमवायी कारण कोण. तंतूचा संयोग. कसं, ध्यान द्या आता. पटाचं असमवायी कारण कोण. तंतूचा संयोग. तंतू म्हणजे धागे. एक धागा दुसऱ्या बरोबर त्या प्रत्येकाचा संयोग आहे की नाही. समजा आता तुम्ही धागे तयार केले आणि एक धागा ठेवला आहे की नाही, लाडे वडगावला, एक होळला, एक अंबाजोगाईला, एक केजला, एक बीडला, असं करून करून आहे की नाही, सारे धागे एक एक गावाला नेऊन ठेवले. पट बनेल का. का बरं. संयोग नाही. पट बनण्यासाठी काय करावं लागेल. त्या साऱ्यांचा संयोग करावा लागेल. संयोग म्हणजे काय, आम नंगर बांधून ठेवलं होईल का. योग्य संयोग करावा लागेल. बरोबर आहे की नाही. मग पटासाठी तंतू कारण आहे की नाही. आहे. पटासाठी तंतूचा संयोग कारण आहे की नाही. आहे. दोन्ही कारण आहे. पण पटासाठी तंतू कारण आहे ते समवायी कारण, आणि पटासाठी तंतूचा संयोग कारण आहे तो असमवायी कारण. बरोबर आहे की नाही. आणि नियम दिला होता आत्ता माग, कार्य आणि कारण हे दोघं एका अधिकरणात असले पाहिजे. बरोबर आहे की नाही. ते जर एका अधिकरणात राहत नसतील तर त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही. इथं पहिल्या उदाहरणामध्ये कार्य कोण आहे सांगा. पट. कार्य कोण आहे. बरोबर आहे. कार्य कोण आहे. पट. आणि असमवायी कारण कुणाला बनवायचं आहे. तंतूच्या संयोगाला. कुणाला बनवायचं आहे. तंतूच्या संयोगाला. बरोबर आहे की नाही. तर पहिल्या पेजवर लक्षण लिहिलं होतं ना, एक वर सोडून लिहा खाली कार्य लिहिलं. त्या कार्य शब्दाच्या खाली लिहा पट. लिहिलं. पटाच्या वर काय लिहिलंय. कार्य. त्या कार्याच्या ओळीत 2-4 इंच सोडून पुढे लिहा कारण.
कारण शब्दाच्या खाली लिहा तंतूंचा संयोग. तंतूंचा संयोग. बरोबर लिहिलं? काय लिहिलं? तंतूंचा संयोग. ठीक आहे की नाही? ध्यान द्या. काय लिहिलं होतं? कार्य लिहिलं होतं आणि कार्याच्या जोडीत काय लिहिलं पुढं? कारण. कार्य आणि कारण दोघांमध्ये जागा आहे ना मध्ये, तर मध्ये नाही लिहायचं काही, 3-4 ओळी खाली लिहायचं पण दोघांच्या मध्यभागी आलं पाहिजे असं लिहा. लिहा तंतू. काय लिहिलं? तंतू. लिहिले तंतू. आता सांगा कार्य कोण आहे? पट. तो पट तंतूच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने राहील बरं? समवाय संबंध. मग पटापासून तंतूकडे बाण घेऊन जा. पटाचं समवाय कारण कोण आहे? तंतू. बर, तो पट तंतूच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. आहे की नाही? कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. एवढं लागलं. त्याच तंतूंच्या ठिकाणी तंतूचा संयोग बी राहील की नाही? तंतूंचा जो संयोग आहे तो तंतूच्या ठिकाणी राहील की नाही? बरं, तंतूचा संयोग तंतूच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने राहील? नाही. तंतूंचा संयोग तंतूंच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. का? तंतूचा संयोग. संयोग हा काय आहे? गुण. आणि गुण गुणीचा काय असतो? समवाय. तंतूचा संयोग तंतूच्या ठिकाणी राहील ना, मग तंतूचा संयोग सुद्धा तंतूवर जाईल. बाण घेऊन जा. तंतूचा संयोग तंतूच्या ठिकाणी. तंतूचा संयोग सुद्धा तंतूच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. बरोबर आहे की नाही? मग आता ध्यान द्या. कार्य पट. असमवायी कारण कोण? तंतूंचा संयोग. असमवायी कारण कोण आहे? तंतूंचा संयोग. कार्य शब्दाच्या पुढे काय लिहिलं होत्या ओळीवर? कारण. वाटल्यास असं करा, असमवायी कारण करा त्याला. कारण आहे ना त्याच्या अगोदर जोडा असमवायी कारण. लक्ष झालं? तर सांगा बरं, कार्य कोण आहे? पट. कारण त्याचा पटाचं असमवायी कारण कोण? तंतूचा संयोग. दोघांचं एकाधिकरण कोण? तंतू. त्या एकाधिकरण तंतूंच्या ठिकाणी पट कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने. आणि त्याच तंतूच्या ठिकाणी तंतूचा संयोग सुद्धा कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. बरोबर आहे की नाही? आणि ज्या संबंधाने कार्य राहतं तो संबंध कार्यतेचा काय असतो? अवच्छेद. कार्य कोण आहे? पट. कार्यता कुठे? पटाच्या ठिकाणी. कार्यता अवच्छेद संबंध कोण? समवाय. काय बोलणार? समवाय संबंधावच्छिन्न पटनिष्ठ कार्यता. आहे की नाही? बघा आता पहिलं लक्षण काय बरं? पहिल्या पेजवर लिहिलेलं कार्येन सह एकस्मिन अर्थे समवेतम सत्. तर कार्येन सह. कार्य कोण आहे? पट. कार्येन सह पटेन सह. कार्येन सह एकस्मिन अर्थे तंतुषु. तर जे खाली लिहिलं तंतू त्याच्या डोक्यावर लिहा एकार्थ. एक अर्थ. कारण एक अर्थ कोण आहे इथं? तंतू. चला. कार्येन सह पटेन सह एकस्मिन अर्थे तंतुषु. तंतुषु तंतूमध्ये आहे की नाही? समवेतम सत्. कारण समवाय संबंधाने राहत असून तंतूच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहत असून पटाकरिता कारण कोण आहे? तंतूचा संयोग. हाजी, तंतूचा संयोग तंतूच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? आणि तंतूचा संयोग पटाकरिता कारण आहे की नाही? मग तंतूचा संयोग आणि पट दोघं एका अधिकरणात आले की नाही? कोण कोण? पट आणि तंतूंचा संयोग. बोला मग. कार्येन सह पटेन सह एकस्मिन अर्थे तंतुषु समवेतम सत् कारण. म्हणजे काय? समवाय संबंधाने राहत असून कारण कोण आहे? तंतूंचा संयोग. आणि म्हणून तंतूंचा संयोग असमवायी कारण आहे. कुणाकरिता? पटाकरिता. लक्षण घडलं की नाही?
काय लक्षण आहे बोला? कार्येण सह एकस्मिनार्थे समवेतं सत्कारणम् असमवायिकारणम् कार्येन सह पटेन सह एकस्मिन अर्थे तंतुषु तंतुषु संवेतम सत्कारणम तंतु संयोग संवेतम सत समवाय संबंध राहत असून कारण कोण आहे? तंतु संयोग. म्हणून पटाकरिता असमवायी कारण बनला कोण? लक्षण घटलं बरोबर. आता दुसरं जे लक्षण आहे त्याचं उदाहरण त्याचा विचार आपण उद्या करू, म्हणजे असमवाय कारणाचं लक्षण उद्या पूर्ण होईल. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.